सोनल, मागे आपण बोललो न्यूनगंडांबद्दल आणि अहंगंडांबद्दल वगैरे. आता मला एका वेगळ्या विषयावरती घेऊन जायचं आहे, ज्याच्याबद्दल आपण बोललोय थोडं, त्याचा आपण ओझरता उल्लेख केला. तो म्हणजे पोर्न ॲडिक्शन किंवा पॉर्नवरनं काहीतरी विचित्र आयडियाज वगैरे लोकांना येणं. कित्येक वेळेला काही काही कपल्समध्ये असंही होतं की पॉर्नवरून त्यांना म्हणजे ओरल सेक्स असेल, ॲनल सेक्स असेल, थ्रीसम असेल, BDSM, ग्रुप सेक्स, ह्याच्या इच्छा जागृत व्हायला सुरुवात होतात. त्यातनं त्या काहीतरी फॅन्टसीज करतात आणि तसल्या अनरिझनेबल डिमांड्स ते आपल्या पार्टनरजवळ करतात आणि पार्टनर कदाचित त्या गोष्टींना रेडी नसतो. मग त्यातनं सगळी भावनिक गुंतागुंत, डिस्कनेक्ट, वाद, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. तर साधारणपणे ह्या बद्दल आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव म्हणून त्या पद्धतीने बघितल्या जाऊ शकतं, पण ह्या गोष्टींबद्दल बरेच गैरसमज आहेत, खास करून ओरल सेक्स आणि ॲनल सेक्स बद्दल. तर त्याबद्दल तुला काय वाटतं? खरंच आहेत गैरसमज, अनेक आहेत. आणि अनेक वर्ष लग्न हल्ली जोडपी हे प्रश्न विचारतात, करत नाही. मग माझी बायको ओरल सेक्स मला हवं, आवडतं, पण ती त्याला रिस्पॉन्ड करत नाही किंवा नको म्हणते किंवा घाण म्हणते, कसंच तरी वियर्ड आहे किंवा असं काइंड ऑफ. सो ही गोष्ट स्वच्छतेकडे जाते. सगळ्यात पहिली मी सांगेन, लिंगांची स्वच्छता नसणं. आणि मग त्यामुळे काय होतं, ओरल सेक्ससाठी बऱ्याचशा स्त्रिया शक्यतो तयार नसतात. पुरुष असतो तयार, स्त्रिया नसतात. मग ते लिंगावर असलेले केस असतील किंवा ते मग वीर्याचा कण एखादा तोंडात जाईल किंवा मग तो वियर्ड टेस्ट असते म्हणून असेल. सो ह्या सगळ्या कारणांनी ते त्या स्त्रिया नकार देतात, नको म्हणतात. आणि मग पुरुषांना वाटतं की मग अरे बायको असून ही नकार कशी देते. मग कुठेतरी ते डॉमिनेटिंग पर्सनॅलिटीकडे ते जातात, डॉमिनेशन करायला सुरुवात करतात की अरे ही कशी देत नाही, बघतोच मी काइंड ऑफ. अच्छा, मग ती देत नाही का, मग आपण बाहेर जायचं. मग कुठेतरी ते बाहेर जाऊन त्या गरजा त्यांच्या ज्या आहेत, फॅन्टसीज आहेत, त्या पूर्ण करायला पाहतात. आणि मग याच्यातून कुठेतरी वादावादी, चिडचिड, राग आणि मग भांडणं आणि मग ते डिवोर्सपर्यंत प्रकरणं, असं सगळं त्याच्यातून होतं. आता याच्यातून चांगलं वाईट याच्याकडे पुन्हा न आता एनल सेक्सबद्दल बोलाल तर बरेच जण काय म्हणतात की हे अनैसर्गिक आहे. मी सुद्धा असं म्हणू शकते, नैसर्गिक आणि अनैसर्गिक दोन्हीतला फरक काय आहे किंवा काय. आपल्याला जे वजायनामधून जो सेक्स केला तो नैसर्गिक धरला जातो. पण असे काही समाजातले घटक आहेत, उदाहरणार्थ तृतीयपंथी, ज्यांच्यासाठी मी काम करते. आत्ता माझं प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन पुस्तक आलंय. सो अशा लोकांनी जर मग वजायनात त्यांना त्यांच्याकडे नाही आहे ज्यांच्याकडे, पण त्यांना सेक्स करायचं, ते एनलमधूनच करणार ना, बुधद्वारातून. ते कुठून करणार. मग आपण अनैसर्गिक असं म्हणूच शकत नाही. तीही माणसंच आहेत, तीही आपल्यासारख्या आईवडिलांच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि मन, भावना, आपल्याला जे जे आहे ते सगळं त्यांना वाटतं. तर मग त्यांनी जर एनलमधून सेक्स केला तर ते अनैसर्गिक किंवा आपण त्याला काहीतरी विकृती किंवा घाणेरडं, हिडीस फिडीस करण्यात काहीच अर्थ नाही आहे. पण मग आपल्याकडे जर वजायना आहे तर मग तो वजायनामधून सेक्स करणं हे कधीही चांगलं, कारण तिला येणारा जो ओलसरपणा किंवा हे सगळं जे लुब्रिकंट येतं त्याच्यातून नॅचरली लिब्रिकेशन, तर ते तुम्हाला गुदद्वारातून नाही मिळणार आहे. कारण तो पार्ट त्याच्यासाठी नाही केलेला आहे निसर्गाने निर्माण. ज्यांच्याकडे नाही आहे ते त्याचा वापर करतात, दॅट इज डिफरंट थिंग. तेच ओरल सेक्सच्या बाबतीतही असेल. ओरल सेक्स करावा का नाही याच्यातही अनेक डिबेटिंग आहेत. केला तर ते चांगलं का नाही, मग ते पाप पुण्य इथंपासून ते अनेक प्रश्न उभे राहतात. सो ज्यांना हे पॉसिबल आहे, ज्यांना आवड आहे त्यांनी ते जरूर करावं. ज्यांना शक्य नसेल, ज्यांना आवडत नसेल त्यांनी सिम्पल सोडून द्या, करू नका. पण त्याच्यात अडकाअडकी करून कुठेतरी वादावादी करून तुम्हाला जे नॅचरली जे चांगलं सगळं नॉर्मल सेक्स मिळतोय त्याच्यातही तुम्ही पाठ फिरवता आणि मग कुठेतरी बाहेर जाता आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि याला वाव मिळतो आणि मग ते सगळं डिस्टर्ब होतं लाईफ. हे डिस्टर्ब करण्यासाठी हे बघा, कुठली एक व्यक्ती ना सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही. ही प्रत्येकाने आधी डोक्यात फिट करून ठेवा की एक मग तो कितीही नवऱ्यावर माझं प्रेम असलं, किती माझ्या बायकोवर किती प्रेम असलं तरी एक व्यक्ती, एखादा माणूस काय होईल, फिरायला नेईल, एखादा बाहेरची कोणी मित्र असेल तर तो त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी अजून करू शकेल जे नवरा आपला करणार नाही. एक उदाहरण म्हणून सांगते. किंवा आपली बायको जे काही उत्तम स्वयंपाक करू शकेल तर ती त्याची गर्लफ्रेंड कोणी असेल तर ती ते करू शकत नसेल. ती फक्त दिसायलाच सुंदर असेल, एखाद्या मूर्तीसारखी किंवा अशी एखादी. तर एक व्यक्ती सगळ्या गोष्टी तुमच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. मग आपल्या गरजा पूर्ण करायला आपला आनंद हा फक्त आपणच शोधायचा असतो. प्रत्येक वेळेला प्रत्येकासाठी व्यक्ती लागतेच असं नाही, पण तरीही आता सेक्स किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी तर वेगळी व्यक्ती लागतेच. आपण आता कसं होतं,
मास्टरबेशन किंवा हे जे काही गोष्टी आहेत याने तुम्हाला 100% सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. म्हणजेच काय, तर तुम्हाला एक पुरुष आणि एक स्त्री लागतेच त्याच्यासाठी. आणि मग त्याच्यातूनच काही फॅन्टसीज निर्माण होतात आणि फॅन्टसीमधून ते थ्रीसम, फोरसम, ग्रुप सेक्स या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. सो हे आत्ताच आहे का? अजिबात नाही. आता कसं बोलला, तर ही नवीन पिढी ना काहीतरी घाणेरडं करते, काहीतरी बोलते, काहीतरी ह्यांचं सुरू असतं. हे नवीन पिढी जर असं असेल तर मग पुरातन काळापासून मंदिरावर कोरलेली लेणी काय सांगतात तुम्हाला? तेच सांगतात, वेगळं काहीच नाही. हजारो वर्षांपूर्वी जर थ्रीसम, फोरसम, ओरल सेक्स पासून सगळं तिथे कोरलं गेलंय, तर मग हे आत्ता आहे हे असं का म्हटलं जातं? तर तसं नाही आहे. हे पूर्वापार चालत आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. घटकंचुकीवर मध्ये मी मागच्या वेळेला लिहिलं होतं आणि एक व्हिडिओही केला होता. तर तो खेळ किती पुरातन काळापासून खेळला जायचा. घटकंचुक्या, घट म्हणजे काय, तर माठ, एखादं ह्याचा मातीचा किंवा घडा. आणि कंचुकी म्हणजे पूर्वी बायका कंचुकी घालायच्या, ब्रा वापरत नसत. सो कंचुकी म्हणजे काय, एक ब्लाऊज सारखं, त्याला पुढे ते नॉट असायची. बरोबर. तर ते कंचुकी वापरायच्या आणि त्या प्रत्येकीने आपापली कंचुकी सोडायची आणि त्या माठात टाकायची आणि जिची कंचुकी ज्या पुरुषाच्या हाताला लागेल तिने त्याच्याबरोबर रात्र घालवायची. असा हा तो खेळ होता. तोच आता खेळ वेगळ्या नावाने काय आला, फक्त नाव बदललं, वाईफ स्वॅपिंग. बरोबर. हा खेळ आला, नावच फक्त बदलले, त्याची पद्धत बदलली. म्हणजेच काय, मग हे वाईफ स्वॅपिंग आलं. बापरे, काही तरुण पिढी काहीतरी घाणेरडं करते, ही नावं ठेवून मोकळे होतात. अरे हे तरुण पिढीतली कुठलीच गोष्ट नाहीये. आम्ही स्लीवलेस घातले, आम्ही बिकिनी घातले, आमचं तुम्ही किती जुने पिक्चर्स वगैरे बघा ना, त्यात सगळ्या गोष्टी आहेत. कुठली गोष्ट नवीन आली, ते फिरून फिरून फॅशन बदलून बदलून ती परत येते आणि नवीन पिढीला, प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला नाव ठेवते. हाच एवढाच फरक आहे. किती सिम्पल आणि इतकं नॅचरल ह्या गोष्टी आहेत. खरं तर ह्याच्यावर ना कुठली चर्चाच व्हायला नाही पाहिजे. मला कायम वाटतं, यार आपण एनर्जी चांगल्या गोष्टीसाठी का घालवत नाही, का फालतू गोष्टीवर आपण चर्चा करतो? जे इतकं सुंदर निर्माण केलेलं आहे निसर्गाने, त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून त्याच्यात काहीतरी क्रिटिकल गोष्टी आणून, त्याच्यात काहीतरी इकडून तिकडून घुसवून, चुकीचं काहीतरी करून, लोकांसमोर करून, नाही तू हे करू नको. आता एक काउन्सिलिंगचा माझ्याकडे पेशंट होता, आत्ता 1.5-2 महिन्याची गोष्ट असेल. त्यांनी काय सांगितलं, आत्ता जेमतेम तो म्हणला 3 आठवडे माझ्या लग्नाला झालेत आणि सडनली मला भारताबाहेर 1 आठवड्यासाठी यावं लागलंय. मॅम मी तिथून आता तुमच्याशी बोलतोय व्हिडिओ कॉलवर. ओके म्हटलं, नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणला, मी 3 आठवड्यात बायकोने मला सेक्स करू दिला नाहीये अजून एकदाही. तर म्हटलं कारण काय? मग त्याने काय सांगितलं, तिची आई म्हणते की ते वाईट असतं, करायचं नाही. हा खूप मोठा मुद्दा आहे की पेरेंट्स खूप ढवळाढवळ करतात मुलांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत. तू घर घेताना सुद्धा हे बघून घे बरं, हे, अरे त्यांना अक्कल आहे, तुम्ही शिक्षण दिलंय ना, तुम्ही चांगले संस्कार दिले, ते जग सगळं पाहतायत बाहेर काय चाललंय, त्यांना अक्कल आहे. हां ठीक आहे, काही तिथे चुकेल किंवा काय होईल त्याचे तुम्ही फायदे तोटे जरूर सांगा, पण एका सर्टन ह्याच्यापर्यंत तुम्ही जा आणि तिथून तुम्ही हात बाजूला व्हा की आता हे सगळं तुला सांगितलेलं, हे शिकवलेलं आहे, तुला चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे, चांगले विचार दिलेत, चांगले संस्कार दिले, आता पुढे याच्या पुढे तू जा आणि काय ते बघ तुझं तू. जर तुला काही गरज लागली तर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. पुण्यातल्या पुण्यात आपण आता पाहतो, कोथरूड मधलं कोथरूड माहेर, सासर कोथरूड, डेक्कनवर माहेर, कोथरूड. अरे जाऊ देत ना मुलीला तुमच्या थोडंसं बाहेर, तिलाही जग पाहू दे, तिथली माणसं पाहू देत. कशी शिकणार आहे बरं ती? सकाळी उठली की आईकडे जायची, डबा घ्यायचा, संध्याकाळी ऑफिसमधून की आईकडे आली की चहा प्यायचा आणि मग घरी जायचं. मग संसार करणार कधी तू? सो याच्यातून सगळ्यातून ना क्लॅशेस निर्माण होतात. आई आणि वडील जितके चांगले तितकेच वाईट सुद्धा आहेत. हे मी अगदी ओपनली इथे आत्ता सांगते कॅमेऱ्यासमोर. ही फॅक्ट आहे. म्हणजे आई वडील मोठे आहेत म्हणजे ते करेक्टच असतील असं अजिबात नाही. तीही माणसं आहेत, तीही चुकतात. सो मुलांच्या ह्या सगळ्या कामात ढवळाढवळ कितपत करावी एका लिमिटपर्यंत हे ठरवूनच वागावं. आणि अनेक डिवोर्स प्रकरण आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या आई मुलीला काहीतरी सांगते, तू नवऱ्याशी असं वाग बरं, त्याचा येणारा पगार बघून ठेवा किती येतोय, तो कुठे करतोय, तो दुसऱ्या मुलीवर तर खर्च नाही ना करत, असं करा, तो हिशोब ठेवा. अरे ती कमावते लाखभर रुपये 8-8 तास कम्प्युटर समोर डोळे फोडून, तिला करू देत ना, ठेवू देत ना, थोडेसे कुठेतरी इन्व्हेस्ट करू देत, तिला एखादी काहीतरी हाऊस करायची असेल, एखादा दागिना करायचा असेल, करू देत ना तिला. तर हे का केलं जात नाही? आणि हे कुठेतरी जेव्हा होतं ना तेव्हा क्लॅशेस होतात आणि डिवोर्सचं प्रमाण वाढतं आणि मग आमच्यासारखे काउन्सिलर तिथे त्यांची लढाई चालू होते. असं आहे. हे खूप चांगलं बोललीस की या सगळ्या गोष्टींमध्ये हे तू अतिशय महत्त्वाचं बोललीस की याच्यामध्ये ढवळाढवळ असेल किंवा एक्झरसाइज ऑफ पॉवर ज्याला आपण म्हणतो, आणि जसं सिगमंड फ्रॉइड म्हणतात सायकॉलॉजीमध्ये, ऑल acts of human being are driven by sex except for sex itself which is driven by power. राईट. तर कित्येक वेळेला हे डॉमिनेशन, हे पॉवर, हे दाखवण्याची जी एक सवय आपल्या भारतीयांना जडलेली आहे की पुरुष आहे म्हटल्यानंतर त्याने त्याचं पुरुषत्व सिद्ध करायलाच पाहिजे. म्हणजे
तो किती ताठ उभा राहू शकतो किंवा त्याचं स्तंभन किती चांगलं आहे, त्याचं स्खलन किती लवकर होत नाही, किती मुलं तो पैदा करू शकतो, इथपासनं तर मुलीला तू त्रास झाला तरी चालेल, ती रडली तरी चालेल, पण तुला तुझं पुरुषत्व मात्र सिद्ध करावं लागेल. हे ज्या वेळेला व्हायला सुरुवात होतं त्यावेळेला ते एक इमोशनल डिस्कनेक्ट तिथे व्हायला सुरुवात होते आणि एका ट्रॉमा मध्ये ते सगळं परिवर्तित होतं. मला एक आठवतं, माझ्या एका मैत्रिणीच्या आईने सांगितलं, त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, 9 मिनिटाचा कार्यक्रम आहे, तू फक्त डोळे बंद करून पाय फाकून झोपायचं. आता ज्या वेळेला घरातनंच जर असं सांगण्यात येत असेल तर त्यावेळेला तुमची सेक्स लाईफ ही हेल्दी कशी होणार, आणि सेक्स लाईफ हेल्दी नसेल तर इमोशनल वेलबिंग हे कधीच हेल्दी होऊ शकणार नाही. मग ज्या वेळेला आपण बघतो की अशा ट्रॉमास किंवा पुरुषांमध्ये हे पुरुषत्व सिद्ध करण्याचं एक जो जास्त भार टाकला जातो, मग त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. तर अशा काही गोष्टी की जिथे पुरुषाला स्वतःबद्दल न्यूनगंड आहे, ज्या वेळेला तो मित्रांसोबत बोलतो त्यावेळेला लक्षात येतं की त्याचा सेक्शुअल परफॉर्मन्स एवढा चांगला नाही आहे, मग त्यातनं येणारी परफॉर्मन्स एन्झायटी, त्याच्यातनं येणारं इरेक्टाईल डिस्फंक्शन, ह्या सगळ्या गोष्टी परत त्या इमोशनल वेलबिंग, इमोशनल कनेक्ट ह्या सगळ्या गोष्टींकडे जात असतात. तर आपल्या समाजामध्ये याबद्दल खरंच ओपनली बोलल्या जात नाही. आणि तू ज्या वेळेला असं लैंगिक शिक्षण द्यायला सुरुवात करते त्यावेळेला तुझे आलेले काही अनुभव त्याच्याबद्दल सांगशील? खरं तर मुळात काय आहे ना, आपल्याकडे आई जी आहे ती जास्त मुलाला प्रोटेक्ट करते मुलीपेक्षा. हो, हां, कायम लहानपणापासून माझा बबड्या 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 करून त्याचं खरं तर साध्या मराठी शुद्ध शब्दात सांगते, वाटोळं करते. हाच शब्द. ती ठरवून नाही हे वागत, कदाचित नसेल, पण तिला ना अपोजिट अट्रॅक्शन जे म्हणतो ना, स्त्रीला पुरुष आवडतो, मग तो कुठल्याही नात्यात असो, तसंच त्या बाईचं असतं. ती मुलीपेक्षा ना मुलावर अति जास्त प्रेम करते आणि तिला काय वाटतं ते प्रेम आहे असं तिला वाटतं, पण ते प्रेम नसतं, ती बिघडवते असं मी म्हणेन. बिघडला जातो मुलगा. म्हणजे उदाहरण तर काय, एक आता माझं जवळचं एक उदाहरण सांगते. माझा एक मित्र आहे, त्याला साधा कुकर लावून मऊ भात सुद्धा करता येत नाही, एज ऑफ 47. हां, कुकर सुद्धा लावता येत नाही. तर त्याला मी फक्त एकच प्रश्न विचारला, तो एकुलता एक आहे, बहीण नाही भाऊ नाही, तर मी त्याला एकच प्रश्न विचारला, समजा तुला बहीण असते तर तुझ्या आईने कुकर सुद्धा न लावता तिचं लग्न करून दिलं असतं का? मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तो म्हणला, सोनल नाही. मग जर तुझ्या बहिणीला तिने जर सगळं शिकवलं असतं, पोळ्या करायच्या, स्वयंपाक करायचा, सगळंच, किंवा सासरी कसं वागायचं, बोलायचं, तर तिने तुला कुकर लावायला बेसिक गोष्टी का शिकवल्या नाहीत? आज जेव्हा त्याची बायको एका मोठ्या पदावर काम करते आणि ती अचानक आजारी पडली आणि आईचंही गुडघ्याचं ऑपरेशन आलं, दोघी बायका जेव्हा घरात आजारी पडल्या तेव्हा त्या मुलाला कुकर कसा लावायचा हे माहीत नव्हतं. ह्याच्यात चूक कोणाची आहे? तर त्या स्त्रीची आहे. मग ती येणारी जी नवीन मुलगी असते बायको म्हणून घरात, तिने काय डोकं फोडायचं? हे आईने केलं पाहिजे ना. तू बेसिक गोष्टी तरी मुलाला, ज्या मुलीला तू शिकवणार आहेस, ओटा पुसायचा असेल, अमुक असेल, काय असेल, कपडे वाळत टाकायचे, स्वतःचे कपडे स्वतः धुवून पिळून टाकायचे असतील, ह्या बेसिक गोष्टी आपण मुलाला का शिकवत नाहीत? आणि ह्याच बेसिक गोष्टी जेव्हा शिकवल्या जात नाही तिथे लैंगिकतेचा प्रश्नच येत नाही. मग ते लैंगिकतेवर सुद्धा बोलताना कुठेतरी सुनेला टार्गेट केला तर मूल होत नाही, मग त्याला जबाबदार सूनच. माझा नवरा घराबाहेर जातो म्हणजे मुलगा माझा, त्याला जबाबदार सुद्धा सूनच. प्रत्येक गोष्टीला येणारी जबाबदार ही ती बाहेरची मुलगीच का असते? तो मुलगा का नसतो जबाबदार? त्याने पिऊन यावं, त्याने खुशाल पार्ट्या करावं, सगळं करावं, आणि पार्ट्या करून आल्यानंतर ती एक नशा कुठेतरी डोक्यात जेव्हा स्मोक ड्रिंकची असते तेव्हा मग त्या बाईवर जवळपास बलात्कार केला जातो घरात. हो, हां, जवळपास घरात, प्रत्येक घरात 90, 70, 80% हा बलात्कारच होतो. त्या स्त्री ती दिवसभर मर काम करत असते, फक्त ते बाहेरचंच काम नाही, ती लाखभर रुपये घरातही आणते, प्लस ती स्वयंपाकापासून सगळं करते. आणि हा ठोंब्या ऑफिसमधून आल्यावर मस्त चहाचा कॉफीचे भुरके घेत छान तंगड्यावर करून बसलेला असतो टी व्ही बघत. का वाटत नाही त्याला की ती माझ्या एवढा जर पैसे घरात आणते तर जावं आणि तिला पोळ्या लाटायला, काय ती वॉटेवर काहीतरी मदत, ॲटलिस्ट ओटा आवरायला काहीतरी 4 गोष्टी कराव्या, का वाटत नाही? आणि हे शिक्षण लैंगिक शिक्षणापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे. हे आधी द्यायचं आणि त्याच्यानंतर लैंगिक शिक्षण दिलं तरच तो संसार परिपूर्ण होईल असं मला कायम वाटतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही मुलगा आणि मुलगीत भेद जो करताना, अगदी सुरुवातच बघा, मुलगी झाली की लगेच बर्फी, मुलगा आला की पेढे. अरे आमच्या घशाखाली पेढे जातात मुलगी झाल्यावर, तुम्ही वाटा ना पेढे.
काय फरक पडतो, हा बेसिक गोष्टी तिथेच का येतं तुमचं सगळं. तर इथंपासूनच घरात सुरुवात होते मुलगा आणि मुलगीतला फरक कळायला. आणि मग बाहेर जेव्हा, आत्ताच पुण्यातली घटना तुम्ही वाचनात आली का नाही मला माहित नाही, 13 वर्षाच्या मुलीवर काकाने, भावाने आणि वडिलांनी बलात्कार केला. हा, मी फेसबुकवर हे वाचले, खरं खोटं मला माहित नाही. हा, तर मग असा बलात्कार घरातल्या 13 वर्षाच्या मुलीवर व्हायला जबाबदार कोण आहे? तर ह्या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस आपल्यात येणं, त्या डिग्र्या 2, 4, 10 डिग्र्या, 50 डिग्र्या काही कामाच्या नाही आहेत. तुम्ही बोला, संवाद झाला पाहिजे, व्यक्त झालो पाहिजे आपण. मुलगा आणि मुलगी ह्याच्यात बेसिक फरक काय आहे, जेनेटिक फरक, हा त्या मुलांना समजायला लागल्यापासून तुम्ही सांगा समजून. तो प्रत्येक गोष्टीत आहे, त्यांच्या विचारसरणीत, उठण्या बसण्यात, वागण्या बोलण्यात, ह्या सगळ्या गोष्टीत फरक आहे. आणि मग ते नंतर काय होतं, कधीतरी जेव्हा लग्नानंतर सुरुवात समोर जेव्हा येतो तो पुरुष निवड किंवा ती स्त्री निवड, तेव्हा त्याला अरे बापरे हे असं असतं, अच्छा मग हे अरे बापरे ह्यातलं काहीच आयडिया नसते, परफॉर्मन्स एन्झायटी काहीच नाही, काहीही त्यांना नॉलेज नाही त्यातलं. आणि मग ते कसं तरी वेडंवाकडं काहीतरी करायचं, मग त्याच्यातून अनसॅटिस्फाईड राहिले की पुन्हा बाहेर. ही ती ना एक चक्रच सुरू झालेलं आहे. त्या चक्रातून बाहेर लोक पडतच नाहीत. आणि त्याच्यासाठी फक्त एकमेव की लैंगिकतेचं शिक्षण घ्या, बास, दॅट्स इट. नाही, मी जे बोलतोय त्या परफॉर्मन्स एन्झायटी बद्दल बोलतोय की पुरुषावरती परफॉर्मन्सचा एवढा भार टाकला जातो की तुला म्हणजे बेडमध्येही परफॉर्म करायचंय, तुला पैसेही कमवायचे, तुला बऱ्याच गोष्टी करायच्यात. मग त्यातनं येणारी परफॉर्मन्स एन्झायटी आणि त्यातनं येणारं सेक्शुअल फ्रस्ट्रेशन, ह्याबद्दल मी बोलतोय. कित्येक वेळेला आपण इतका भार त्याच्यावरती टाकतोय की, आणि मग त्यालाच दोषही दिला जातो, अरे काय तुझं 2 मिनिटात लीक होतं, मला मी सॅटिस्फाय होतच नाही. बरोबर. हा हा, किंवा तुझं ताठच होत नाही, हा, लिंगत तुझं ताठरत नाही, किंवा अशा गोष्टी होतात. मात्र हे खरं आहे, त्याचं कारण ना खूप प्रमाणात पुरुषावर असलेला स्ट्रेस हे सुद्धा आहे, अनेक गोष्टींचा. मग घरही त्याला सांभाळायचं असतं, पाठीमागच्या 1-2 बहिणी असतील तर त्यांची लग्नही करायची असतील, किंवा अशा घर घ्यायचे, गाडी घ्यायची, किंवा सतत बायकोचं काहीतरी त्याच्या पाठीमागे टुमणं सुरू असतं, अमुक घेऊ तमुक, अमक्याने हे घेतलंय, तमक्याने ते घेतलंय. सो या सगळ्याचा परिणाम लैंगिकतेवर होतो. तर कुठेतरी मला वाटतं, मी जसं आत्ता बोलले ना की कामं वाटून घेणं असेल, इथंपासून सगळ्याच गोष्टी तुम्ही दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या पाहिजेत इक्वली. आणि मग ह्याच्यातून कुठेतरी येणार असं, आता ठीक आहे कामाचं ताण एखाद्या वेळेस आपण नाही डिस्ट्रीब्यूट करू शकत, पण जेव्हा गरज नसेल तेव्हा स्त्रीने थोडंसं एक दिवसभर काम करण्यापेक्षा अर्धा दिवस काम करणं असेल, किंवा अशा टाईपचं जर काहीतरी केलं आणि उरलेला अर्धा दिवस मग घरात लक्ष, मुलांचा अभ्यास असेल किंवा काही जर केलं, तर त्या पुरुषावर येणारा थोडासा भार कमी होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी त्यांचं लैंगिक जे आरोग्य आहे ते सुधारू शकतं. तर हे होतंच, आणि ते पूर्वापार होत आलेलं आहे. त्याची कारणं काय, तर मग हीच कारणं आहेत की एक पुरुषप्रधान संस्कृती जिथे असते तिथे कुठेतरी सतत पुरुषावर हे केलं जातं की नाही तू हेच करायचं, हे काम तुझंच आहे, हे बायकांचं काम नाही, किंवा हे अमुक तूच केलं पाहिजे, परफॉर्मन्स असेल, प्रेशर, राईट, ह्या सगळ्याच गोष्टी. तर कुठेतरी त्याला ते कळत नकळत खरं तर होतोय तो आघात पुरुषांवर. मी सुद्धा मान्य करते, नाही असं मी नाही म्हणणार. आणि आता काय झालंय, स्त्री डॉमिनेटिंग व्हायला लागली, ती कमावती झाली, ती सगळं जेव्हा बाहेर, तिला गरज नाही किंवा अशा टाईपचं मग मी बाहेर जाणार, किंवा ह्या सगळ्या डॉमिनेटिंगमधून आता उलटं होणार आहे काही वर्षांनी. जो पूर्वी कशा बायका घरात राहायच्या, पुरुष बाहेर जायचे, आता हे उलटं होणार आहे की पुरुष घरात राहायला लागतील आणि स्त्रिया बाहेर जाऊन कमवायला लागतील. कारण माझे 2 मित्र ऑलरेडी करतात. हां, आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट. एक्झॅक्टली. आणि काहीच हरकत नाहीये, काही हरकत नाही. पण त्याच्यासाठी मग तुम्हाला मुलाला लहानपणापासून ह्या गोष्टी शिकवल्या पण पाहिजेत ना, की पुढे जाऊन तो घर वेळ पडली तर सांभाळू शकेल, घरातलं सगळं मॅनेज करू शकेल. तर तुम्ही आधीपासून आता शिक्षण द्यायला सुरुवात करा. हे जर बदलायला लागलंय, दिसतंय आपल्याला समोर, तर आपण बदललं पाहिजे. मग तिथे तुम्ही हे काम स्त्रीचंच आहे, पुरुषानेच करायचं, इथे कुठेही भेदभाव असू नये असं मला स्पष्ट वाटतं. नक्की. हां, आणि त्याच्यावर जो ताण आहे तो हलका व्हायला लागेल, नक्कीच हलका व्हायला लागेल. आता समजा आपल्या लैंगिकतेबद्दलच्या खूप विचित्र कल्पना आहेत. आपण समलैंगिकांना एक अगदी वेगळे किंवा काहीतरी विकृती आहे असं म्हणून जे बघतो ते हळूहळू आता बदलतंय ऑफकोर्स. पण अजूनही म्हणावं तसा समलैंगिकता ह्या गोष्टीला अजूनही तेवढी मान्यता नाही आहे. आता असं कित्येक वेळेला लोक म्हणतात की यांना काय मजा येत असेल एकमेकांसोबतच. हो, रादर मलाही थोडंसं वाटतं कधी कधी. अच्छा. आणि ट्रान्सजेंडर्सला मध्ये तू बरंच काम केलंयस, तर ह्या कम्युनिटी मधला जो अवेअरनेस आहे, त्यांची भावनिक गुंतागुंत आणि त्यांची लैंगिकता, ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालताना त्यांचा स्वतःची घालमेल ही खूप जास्त होत असते. आणि समाजात त्यांना जो कमीत कमी एक माणूस म्हणून वागवण्याचा दर्जा आहे तो सुद्धा दिला जात नाही कित्येक वेळेला. करेक्ट आहे. तर
त्या गोष्टी हळूहळू कशा इम्पॅक्ट करतात त्यांच्या हेल्थवरती? आधी मी आपल्या नॉर्मल जी लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलते. ती पण ते आर ऑल्सो नॉर्मल, म्हणजे असं काही नाही ॲबनॉर्मल नाही आहेत, ते वेगळे नाहीच आहेत. पण आपल्यासारखी लोक आहेत ना, तर एक कुठेतरी सतत काय होतं ना, अशा हा पुरुष, आता मला जसं मी स्त्री आहे, सो मला पुरुषाचं अट्रॅक्शन वाटणं हे नॅचरल गोष्ट आहे ना. त्याचा एक वेगळा स्पर्श असेल, त्याची माझ्याकडे पाहण्याची एक वेगळी लकब असेल, किंवा माझ्या अवयवांकडे, माझ्या सौंदर्याकडे पाहण्याची, किंवा त्याच्या खांद्यावर किंवा हातावर हात ठेवला तर तो एक वेगळा उबदार स्पर्श, किंवा त्याच्या मिठीत गेल्यानंतर तर तो मलाही कायम वाटतं की हा पुरुष पुरुष आणि स्त्री स्त्री ह्यांना कसा मिळत असेल, हा प्रश्न मला कायम पडतो. हा म्हणजे असं नाही की तो समाजालाच पडतो, मी त्याच्यात वाईट चांगलं असं नाही म्हणणार. पण खरंच एखाद्याला जर त्याच्यातून आनंद मिळत असेल तर त्याच्यावर नावं पण किंवा ताशेरे ओढण्याचा अधिकारही आपल्याला नाही खरं तर. हां, काहीच अधिकार नाही आहे. ते त्यांचा आनंद आहे, तो त्यांनी कुठे शोधावा हे त्यांचं वैयक्तिक मत असेल, त्यांनी जरूर शोधावा. आता कमिंग टू द पॉईंट की ट्रान्सजेंडर या लोकांकडे, त्यांच्यासाठी मी गेली अनेक वर्ष काम करते. मला वाटतं एक 2.5 वर्षांपूर्वी पुण्यात एक मी फॅशन शो केला होता ट्रान्सजेंडरसाठी खास. तर त्याच्यात एक महिला होती जो पुरुष मुलगाच होता, आणि तिच्यावर मी जे पुस्तक आता लिहिलं कादंबरी प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन, तर त्यांचं कसं असतं, जन्माला येताना मुलगा म्हणून जन्माला येतो, आणि साधारण एक वयात आले की 6-7 वर्षानंतर त्यांच्यात बदल, हॉर्मोनल चेंजेस दिसायला लागतात, आणि त्यांना स्त्री व्हावं, मुलीसारखं राहावं, लिपस्टिक लावावी, मेकअप करावा, तसा फ्रॉक घालावा, ओढणी घालावी, किंवा असं सगळं त्यांच्यात ते वाटायला लागतं त्यांना. आणि कालांतराने ते पूर्ण स्त्री होण्याकडे झुकतात. त्यांचं सगळं लक्ष मग पुरुषाने आपल्याकडे पाहावं, पुरुषाने आपल्यावर प्रेम करावं. मग तो पुरुष असतो तरी त्याला तेच वाटतं, कारण ती स्वतःला स्त्री म्हणून समाजासमोर वावरत असते किंवा समजत असते की मी पूर्ण स्त्री आहे. आता ही कादंबरीची माझी मैत्रीण आहे चांगली, हां, पण तो मुलगा जरी असला तरी तिला पूर्ण स्त्री म्हणूनच ती वावरते, आणि मीही तिच्याकडे माझी मैत्रीण कादंबरी म्हणूनच. आम्ही दोघी एकत्र जेवायला गेलोय, शॉपिंगला गेलोय, या सगळ्या आमच्या प्रोसेसमध्ये, पुस्तकाच्या लिखाणाच्या 1-1.25 वर्षाच्या. आता बरेच दिवसात तिची माझी भेटही झाली नाही आहे. सो शी इज व्हेरी नाईस, खूप छान आहे ही सगळी. पण हे जेव्हा असतं तेव्हा समाज त्यांच्याकडे काय पद्धतीने जातो, तुमच्यासारखे पुरुष जेव्हा तिच्याकडे सेक्ससाठी अशा स्त्रियांकडे जेव्हा जातात, तेव्हा ते त्यांची गरज, ॲनल सेक्स वेगळा मिळतो म्हणून, किंवा तृतीयपंथीबरोबर सेक्स कसा होतो, किंवा काय भावना असतात, किंवा त्या स्पर्शातल्या काय भावना, हे बघायला म्हणून जातात. पाठ फिरली की त्याला हिजडा, अमकं तमकं असं हिणवून ते मोकळे होतात. त्यांची गरज झाली, पाठ फिरली की ते लगेच त्यांना शिव्या देऊन सगळं करून ते मोकळे होतात. ह्या वेगळ्या वेगळ्या गरजांसाठी, वेगळ्या फॅन्टसीजसाठी म्हणून अनेक चांगल्या घरातले पुरुष त्यांच्याकडे जातात. सो त्यांना ह्या सगळ्याचा त्रास नक्की होतो, कारण ती म्हणते ना, ती सांगते कोणीतरी तंबाखू खाऊन तोंडात तोंड घालतो, मग ते किळस वाटते, म्हणजे किस घ्यायला जातो थोडक्यात. तिची ही भाषा ती आहे ते मी तुम्हाला सांगते. तर मग किंवा कधीतरी येतो दारू बिरू पिऊन आला असतो, किंवा त्याचं लिंग हे स्वच्छ नसतं आणि मग मला तो ओरल सेक्स करायला लागतो, तेव्हा किळस येते. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्यांना प्रचंड प्रमाणात मानसिक ताण असतो या सगळ्याचा. पण आर्थिक ही जी गोष्ट आहे, जो पोट जिथे असतं तिथे या काही गोष्टी त्यांना कराव्याच लागतात, आणि मग त्या करत असताना त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. अनेकदा जेव्हा मी ते पुस्तक लिहित होते आणि तिच्याकडून सगळं ते जाणून घेत होते, रेकॉर्ड करून घेत होते, प्रचंड मला इतका त्रास झाला, तर मी विचार करत होते की तिने हे जे काही सोसलंय, भोगलंय, आय थिंक शी इज नाऊ 42 years old. तर तिला किती त्रास झाला असेल या सगळ्या प्रोसेसमधून जाताना. जेव्हा ती घराच्या बाहेर पडली, घरातून सांगण्यात आलं की जा आता तुला ह्या हिजड्यांच्या समूहात जायचंय, किंवा जा आता तू निघालीच आहेस तर, आणि गेल्यानंतर तिने जे काय सगळं अनुभव, मी पुस्तक जरूर वाचा, नक्की. ते इतकं हॉरिबल आहे ना, मला आत्ता सुद्धा अंगावर अक्षरशः काटा आला की नको हे. आता ह्या सगळ्या ह्याच्यातून जात असताना आपल्यासारखी लोक जेव्हा त्यांना टाळ्या वाजून भीक मागतो रस्त्यावर म्हणून, किंवा असे हिणवलं जातं, हे सोपं नाही आहे त्यांचं लाईफ आणि हे जगणं. तुम्ही बघा एक दिवस ट्राय करून, म्हणजे कोणी, की कळेल की काय असतं त्यांच्या मनाचा. नुसता जरी विचार केला ना तरी तुम्हाला कळेल की ह्या लोकांचं काय काय त्यांना भोगावं आणि बाहेर सोसावं लागत असेल. सो नक्कीच ह्यांना हा सगळ्या ह्याच्यातून जावं लागतं, आणि त्यांचं लैंगिक जो प्रवास आहे लैंगिकतेचा, हा खूप क्रिटिकल आहे, खूप जास्त. कारण मी एकदा ना माझ्या डॉक्टर मित्राशी बोलत होते एनल सेक्सवरच, कारण माझ्या पुस्तकात लिहायचं होतं फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्समध्ये तेव्हा. तर मी जाणून घेत होते तेव्हा तो म्हणला, अगं सोनल, हे थोडंसं अनैसर्गिकतेकडेच का झुकतं, की त्याची जशी वजायनाला एक ओरिजिनल इलॅस्टिसिटी असते, हां, ती नॅचरल नॉर्मल डिलिव्हरी झाली तर थोडी कमी होते, पण जसं सिझर वगैरे झालं तर इलॅस्टिसिटी 60व्या वर्षी सुद्धा तशीच राहू शकते, प्रॉपर जर व्यायाम आणि योग्य त्याला मसाज वगैरे असेल त्या वजायनाला तर. पण यांच्या बाबतीत काय होतं, गुदद्वाराला ना
इलॅस्टिसिटी तशी नसते. तर तिथे तुम्ही जर सेक्स केलं, ते लिंग सतत जात येत राहिलं आणि ते वेगवेगळ्या साईजचं, तर ती इलॅस्टिसिटी जर एकदा निघून गेली तर त्यांचा टॉयलेटवर कंट्रोलच राहणार नाही. तर हे त्यांना पुढे जाऊन फेस करावं लागतं, ही गोष्ट सुद्धा. बरं, ह्याला नंतर काय करणार? ते टॉयलेटवर जर कंट्रोल नसेल तर मग काय करू शकतो? हां, म्हणजे सगळंच कठीण आहे. ते मेडिकली सुद्धा कठीण आहे, मानसिकदृष्ट्या सुद्धा कठीण आहे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा. त्यांची फॅमिली नसते, कोणी कुटुंब नसतं. मग कोणी एखादा माणूस त्या बाईचा ती सुंदर आहे म्हणून फायदा घेण्यासाठी सेक्शुअल आणि याचा फक्त जवळ असतो, किंवा त्यांना पैसे मिळतात भीक मागून म्हणून लोक पैसे देतात, त्या पैशावर हा माणूस मजा करत असतो. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यात, अनेक गोष्टी. आपण काय होतं ना, आपण एका चौकटीत उंबरच्या आत राहतो ना, एका 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅटमध्ये, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची माहीत नसतं की जगात काय चाललंय. पण जग हे खूप वेगळं आहे बाहेर. कारण मी अंधांसाठी काम केलंय, त्यांच्यासाठी मी ग्रॅज्युएशन तर डिप्लोमाच केलाय. सो त्यांचं लाईफ ते अनुभवलंय मी जवळून. मी या लोकांचा आत्ता अनुभवते. सो भगवंताने मला खरंच वेगवेगळ्या लोकांशी ना संवाद साधण्याची आणि काम करायची या लोकांबरोबर संधी दिली. खरंच मी खूपच नशिबान आहे, खूपच या बाबतीत. आता आपण बोललोय ते फॅन्टसीज बद्दल. तुझं दुसरं जे पुस्तक आहे, फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. या फॅन्टसीज, ब्युटीज हे आपण म्हणजे प्रत्येकजण काही ना काहीतरी मनात फॅन्टसीज बाळगून असतो. शरीर आपलं इतकं सुंदर आहे, त्याकडेही आपण बघत नाही. देवाने भरपूर चांगले अवयव दिलेले आहेत, त्याचाही आपण मान राखत नाही. आणि कित्येक वेळेला त्या फॅन्टसीज किंवा या गोष्टी तिथे जाण्याच्या आधी की आपल्याला फोरप्ले तेवढाच गरजेचा आहे, इंटरकोर्सच्या नंतरचा पोस्ट प्ले तेवढाच गरजेचा आहे, कारण ही भावनिक गरज आहे. ओके, दोन्ही पार्टनर्सची. आणि त्याबद्दल मात्र ओपनली कुणी बोलतच नाही. आणि कित्येक वेळेला जसं मी आधी सांगितलं की माझी एक मैत्रीण, तिला तिच्या आईने सांगितलं की फक्त पाय पसरून 9 मिनिटं झेलायचं असतं. तर त्याच्या पलीकडे त्या गोष्टींकडे बघितल्याच जात नाही की तुम्ही त्या गोष्टींचा आनंद घ्यायला पाहिजे, तुम्ही तृप्ती करायला पाहिजे. मग अशा वेळेला या फॅन्टसीजमधनं ज्या वेळेला त्या लोकांना अगदी बेसिक्स सुद्धा ज्या वेळेला होत नाहीत, त्यावेळेला होणारी मानसिक कुचंबना आणि त्या फॅन्टसीजच्या मागे धावत राहणं पण ते न मिळणं, म्हणजे आपण जसं मृगजळ म्हणतो, हे जवळपास त्यांना तसं वाटतं. आणि त्यातनं येणारं फ्रस्ट्रेशन हे शेवटी सेक्शुअलिटीला अफेक्ट करतं. तर ह्या गोष्टींबद्दल तू काय म्हणशील? फॅन्टसीजला लिमिट नाहीये, कितीही कोणाच्या असू शकतात. अगदी इथे बसल्या बसल्या अमेरिकेपर्यंत पार कुठल्याही पुरुषाबरोबर मी तसा फिजिकल जरी नसला तरी असा सेक्स करू शकते, मनातल्या मनात काही त्याच्याबरोबर करू शकते. आधी कोणाला वाटलं ऐश्वर्या राय माझी प्रेयसी असावी, तो ऐश्वर्या रायला मनात ठेवून तो सगळ्या गोष्टी करू शकतो. फॅन्टसीज म्हणजे. पण ब्युटीजला थोड्या लिमिटेशन्स येतात. मी पुस्तकात सुद्धा ते लिहिलंय, कारण ते वयानुसार एक तर सगळं बदलत जातं. ते आपल्याला ॲक्सेप्टन्स तो पाहिजे. पण जसं वयानुसार थोडंसं शिथिलता जरी शरीराला किंवा अवयवांना आली तरीही मन तरुण असतं आणि ते असायलाच पाहिजे. मग मनावर जास्त काम जर केलं आधीपासूनच, कारण मी मानसशास्त्र डिग्री मिळवलेली आहे, सो मनावर मी जास्त काम करणार, जास्त भर देते कायम, मला स्वतःलाही आणि इतरांच्याही. सो त्याच्यावर जर काम केलं ना आणि ह्या ॲक्सेप्ट केलं की आपलं वय जसं वाढत जातं, जशा सुरकुत्या येतील काय येतील तसे आपले अनुभवही वाढत जाणार आहेत. तर अनुभव जसे वाढत जाणार आहेत तसे आपल्यातल्या क्रिएटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा वाढत जाणार आहेत. मी काय 20व्या वर्षी पहिलं पुस्तक असेल तर 40 वर्षात गेल्यानंतर 5-10 पुस्तकं माझी ती हे वाढते ना तेवढी. तर मग हे सगळं जेव्हा वाढणार आहे तेव्हा काहीतरी कमी होणार आहे. ही नैसर्गिक गोष्ट आहे. पिकलं पान की ते गळणारच आहे. हे कुठेतरी जेव्हा ॲक्सेप्टन्स असतो तसाच हे जर ॲक्सेप्ट करून आपण पुढे गेलो तर मग त्याचं नैराश्य येत नाही. आता फॅन्टसीजमध्ये मी अनेक फॅन्टसीज पुस्तकात लिहिल्या आहेत, ज्या माझ्या काही स्वतःच्या आहेत, मी काही अनुभवल्या आहेत, काही अनुभवायच्या राहिल्या आहेत अजूनही. आणि लोकांना मी म्हणजे माझ्या वाचकांना ह्याच्यात सांगितलं की कदाचित त्यातल्या तुम्ही अनुभवल्या असतील, पण तुमच्याकडे काही नवीन फॅन्टसीज असतील तर मला जरूर लिहून कळवा. मे बी त्याचा पार्ट 2 किंवा काय असेल तर मला काढायला आवडेल पुढे जाऊन. कारण प्रचंड त्याला म्हणजे अनेक पुस्तकं फॅन्टसीजवर लिहू शकता येतील, इतक्या फॅन्टसीज असू शकतात. फॅन्टसीज असू नयेत का तर जरूर असाव्या. फक्त त्या फॅन्टसीजच्या मागे पळताना आपला जो आनंद आहे तो आपण कुठे हिरावत नाही आहोत ना, हे बघितलं पाहिजे. आणि जो तुझा जो अजून एक पॉईंट होता की फोरप्ले आणि पोस्ट प्ले, तर ते आधी मी पुढच्या भागाकडे जाते. युज्युअली सेक्स झाला की पुरुष पाठ फिरवतो आणि झोपतो. तो लगेच क्लिनिंगला जाणार, बाथरूममध्ये धुवून येणार, लगेच त्याचे कपडे काय असतील ते वेअर करणार आणि लगेच जाऊन बाजूला राहणार, ज्याने स्त्रीचा अपमान होतो.
हा माझा सुद्धा अनुभव आहे. मी अनेकदा ह्याच्यावर बोलते, माझ्या मित्रांशी बोलते, घरातही माझ्या नवऱ्याशी बोलते की हे नको असतं, हे स्त्रीला आवडत नाही. त्याने छान तिला जवळ घेऊन 1-2-5 मिनिटं छान कुशीत घेऊन राहावं ही तिची अपेक्षा असते. आणि ते समहाऊ प्रत्येक घरात जवळजवळ 80-90% घरात ही गोष्ट होत नाही. हे नंतरचं मी बोलले, ते व्हायला पाहिजे, याच्यावर तुम्ही जरूर लक्ष द्या. आता अलीकडे फोरप्लेकडे जाते. फोरप्लेला सुद्धा बऱ्याचदा असं असतं की पुरुषांची ना सेक्स करण्याकडे जास्त घाई असते. त्यांना एकदा करून ना मोकळं व्हायचं. माझं लीक झालं म्हणजे मला आनंद मिळाला. पण जसं म्हटलं मगाशी की स्खलन आणि तृप्ती ह्याच्यात हाच मोठा फरक आहे की त्याला आनंद मिळतो पण त्या स्त्रीला आनंद मिळत नाही. मग तो स्त्रीला आनंद कशात मिळतो तर तिला प्रेम हवं असतं, रिस्पेक्ट हवा असतो. तिला फोरप्लेमध्ये मग किस असेल, हग असेल, छान घट्ट मिठी असेल, तिच्या सौंदर्याची तारीफ करणं असेल, ती जी काय साडी किंवा काय ती नेसली असेल, गाऊन घातला असेल, काय असेल, तर त्या सगळ्या टॉप टू बॉटम त्याच्याशी त्या अवयवांशी खेळणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिला प्रचंड प्रमाणात आवडतात. आणि समहाऊ बऱ्याच प्रमाणात हे पुरुषांकडून होत नाही. त्यांची घाई एकच असते की चला आता आपलं उरकायचंय आणि मग पुढच्या मार्गाला. मग त्याचा कुठेतरी तो लॅपटॉप तिकडे चालू असतो, कुठेतरी फोन कॉल व्हायचा असतो, नाही तर मग झोपायचंच असतं. नाही तर समहाऊ ती टेंडन्सीच नाही किंवा मेंटॅलिटीच नाही त्या पुरुषांची बऱ्याचदा. पण हे 100% खरं आहे का तर बऱ्याचदा स्त्रियास उलटं पण आहे. स्त्रियांना सुद्धा बऱ्याचदा तू एकदा बाबाचा उरक रे, मी आता दमले किंवा काहीतरी आता नको, उरक एकदाच आणि जा झोपू आपण दोघंही. सो हे सुद्धा होतं. पण पर्सेंटेज मला असं वाटतं की पुरुषांकडे थोडं जास्त आहे की रोमांस म्हणजे फोरप्ले जो आपण म्हणतो त्याच्याकडे दोन्हीमध्ये फरक आहे. रोमांस आणि याच्यात रोमांस आणि फोरप्लेमध्ये फरक आहे. तर ते त्याच्यात पण लोक कन्फ्युज्ड असतात की रोमांस म्हणजेच फोरप्ले किंवा असं. सो तसं नाही आहे, ते ॲक्च्युली वेगळं आहे. तर थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर मला वाटतं हे नातं जास्त अधिक घट्ट होईल. पुरुषांनी थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावं, थोडं रोमॅन्टिक बनावं ना. म्हणजे पुरुष म्हटल्यानंतर तो दगडासारखाच त्याचं काळीज किंवा असं असलं पाहिजे असं कुठे आहे का? असं नाही आहे ना. नसावं. ठीक आहे असशील ना तू तर काही ना, तुम्हाला राशीचं तुला आवडत नाही पण मी नेहमी ह्याच्यावर बोलते यार आणि मला बोलू द्या. आता मेष राशी किंवा अशा ज्या राशी आहेत अक्षरशः ठोंबे आहेत यार हे पुरुष, मी सांगते हो. आणि प्रचंड डॉमिनेटिंग स्वभाव. आणि मी म्हणेन तेच. आणि त्याच्यात काही या सिंह राशीच्या स्त्रिया, मेष राशीच्या स्त्रिया येतात याच्यात, या सगळ्या ह्याच्यात. आणि हे बघ, आपण काही गोष्टी कितीही नाकारल्या तरी जे आहे ते आहे. ह्या 12 राशी आहेत त्या इतक्या लोकांच्या ह्याच्यात विभागल्या गेल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक मेष राशीचा माणूस असा असेल का? अजिबात नाही. कारण त्याच्या भरपूर गोष्टी आजूबाजूला आहेत. तुम्ही मेष राशीच्या आजूबाजूला तुझीच एखादी मैत्रीण किंवा कोणी असेल ना तर तू हे कर ना, लगेच तुझ्या लक्षात येईल. अरे नुसतं बघितलं 5 मिनिटं समोर व्यक्ती उभी राहील तर कळू शकतं. ती डॉमिनेटिंग असते प्रचंड. तिला इतकं वर्चस्व गाजवायचं असतं सगळ्यातल्या घरातल्यांवर आणि त्या ऑफिसमधल्या लोकांवर आणि ह्याच्या त्याच्यावर, पण ती उत्तम बॉस होऊ शकते. सो हे पण तितकीच मेष राशीची आहे. ही तिची बेस्ट क्वालिटी असते. म्हणजे असं नाही की 100% ती वाईट असते का? नाही, कोणीही या जगात वाईट नाही. फक्त काय होतं, मेष राशीच्या पुढे मेष राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची जर स्त्री आली तर ती इतकी रोमॅन्टिक असते की सकाळी 7 वाजता जरी ती वॉकला गेली तर ती छान लिपस्टिक लावणार, सजून जाणार आणि हा जसा असेल तसा उठला की चालला. तर हा जो फरक आहे ना दोघांमध्ये, तर हा खूप मोठा फरक आहे. तू न ऍक्सेप्ट करण्याने काही फरक पडणार नाही. आहे. सो येस, ह्याने खूप फरक. आणि म्हणून पत्रिका काळजी पाहिली जाते किंवा दाखवली. अर्थात तो पत्रिका पाहणारा माणूस तेवढाच तज्ज्ञ असायला हवा, ही गोष्ट तितकीच खरी आहे. सो त्यामुळे फरक पडतो नक्कीच. आता लव्ह मॅरेजमध्ये पाहिलं जात नाही. मी धनुराशीचा आहे, माझा नवरा कन्या राशीचा आहे, लव्ह मॅरेज आहे, मी त्याला प्रपोज केलंय. सो हे पाहिलं जात नाही ह्याच्यात पत्रिका. मग त्यांचं जमत नाही का? असं काही नाही. ऍडजस्टमेंट असतेच सगळीकडे. ऍडजस्टमेंटशिवाय काही होत नाही. एक्सेप्टन्स हा सेक्शुअलिटी असेल, इमोशनल वेलबिंग असेल, ओव्हरऑल कुठलंही नातं असेल, खरंय, त्याचा हा सगळ्यात पहिला भाग आहे. सगळ्या गोष्टी एक व्यक्ती देऊ शकत नाही. मगाशी मी बोलले, पुन्हा एकदा सांगते, जे त्याच्याकडून मिळेल ते तुम्ही घ्या. उरलेल्या गोष्टी तुम्हाला बाहेर सगळीकडे अवेलेबल असतात, त्या घ्या. ज्या नसतील तर तुमच्याकडे नशिबात तुमच्या नाही म्हणून सोडून द्या आणि आहे त्याच्यात आनंद घ्या आणि पुढे जा. लवली. येस, अतिशय छान वाटलं तुझ्यासोबत या सगळ्या गोष्टींबद्दल, या सगळ्या भावभावना, लैंगिकता आणि एकमेकांना परस्पर पूरक हे कसे आहेत हे जाणून घेताना आणि याबद्दल बोलताना आमच्या श्रोत्यांना, आमच्या दर्शकांना हे नक्कीच आवडेल. आणि इथे आल्याबद्दल अनेक धन्यवाद. सो थँक्यू. आणि मी सगळ्यांना सांगेन की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जरूर कमेंट्स करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.
मी माझ्या लेखातून त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन ॲज युजल. राईट. सो पण विचार करून प्रश्न विचारा आणि त्याच्या खाली कमेंट्स करा, असं मी जरूर सांगेन तुम्हाला. सो मनापासून कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांची, प्रतीक तुझी पण. आणि खरंच छान वाटलं इथे येऊन. छान तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी प्रयत्न केला आहे द्यायचा जास्तीत जास्त. सो याच्यातून माझी जी तरुण पिढी, माझे जे वाचक असतील किंवा जे माझे फॅन्स असतील, या सगळ्यांना सांगेन की तुम्ही अशा पॉर्न किंवा अशा कुठल्याही गोष्टी न पाहता छान लैंगिकतेचा अभ्यास करा, जाणून घ्या, त्याच्यावर चर्चा करा, संवाद साधा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नुसता संवाद साधून उपयोग नाही, कारण तेही तुमच्या एजचे असणार आहेत. सो त्यांनाही अर्धवटच ज्ञान असणार आहे पुन्हा. सो तुमच्यापेक्षा जी थोडी वयाने मोठी असलेली मंडळी, म्हणजे तुमचे नातेवाईक असतील किंवा आई वडील असतील, सो अशांशी संपर्क साधून, सेक्सॉलॉजिस्ट आमच्यासारखी काउन्सिलर लोक आहेत, अशांशी संपर्क साधून तुम्ही हे जाणून घ्या आणि मग अभ्यास करून तुमचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते चांगलं कसं करता येईल त्यासाठी वाचन करा, वेगवेगळ्या विषयांवरचं चांगलं चांगलं ऐका, व्यसनांपासून दूर राहा, असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. आणि आज जे काही तुम्ही व्हिडिओ आत्ता जो पाहणार आहात त्याच्यावर सुद्धा तुम्ही मेसेज करताना किंवा प्रश्न विचारताना पूर्ण चारही बाजूने चौफेर विचार करून सगळ्याचा, किंवा पूर्ण ऐकून, अर्धवट कुठेतरी तो व्हिडिओ 1-2 मिनिटाचा 5 मिनिटाचा ऐकता आणि मग सोनल मॅम मला असं असं आहे किंवा असं असं कळलं आहे. सो अर्धवट न ऐकता हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही ऐका आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा. आम्ही बरंचसं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. माझी पुस्तकं आहेत याच्यावरची, ती तुम्ही वाचा. सेक्सरसाइज या नावाने, सोनल क्रिएशन्स या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर सेक्सरसाइज नावाने 11 व्हिडिओज आहेत जवळजवळ, आणि अनेक 250-300 व्हिडिओज आहेत माझे वेगवेगळे. ते ऐका. याच्यातून सगळ्यातून तुम्हाला नॉलेज मिळेल भरपूर, आणि नॉलेज घेऊनच पुढे जा. आणि जी बाकीची आत्ता काय समाजात सगळ्या इथे तिथे काय काय मारामाऱ्या, अमकं तमकं, ह्यातल्या कुठल्याही याच्यात नका पडू प्लीज. खूप छान आहे जग, खूप सुंदर आहे सगळं. आपल्या लैंगिकतेच्या बाबतीतही मी हेच सांगेन की आपलं जे शरीर आहे डोक्यापासून पायापर्यंत, प्रत्येक अवयव हा तुम्ही आरशासमोर उभं राहा आणि न्याहाळा, त्याच्यावर प्रेम करा, त्याच्याशी बोला. तुम्ही अवयवसुद्धा आपले बोलतात, तुम्ही प्रयत्न करून बघा. त्याची स्वच्छता असेल, त्याची काळजी घेणं असेल, या सगळ्यावर काम करा जरूर. आणि न चुकता व्यायाम करा, घरचं खा हॉटेलिंग करण्यापेक्षा. आणि मला वाटतं बास आहे, एवढं सांगितलं आहे, खूप बोललेली आहे. खरंच पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आता एक शेवटचा भाग आहे. आमची एक प्रथा आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक गेस्टचं आम्ही ऑटोग्राफ या मगवरती घेतो, आणि माझा ऑटोग्राफ्ट मग हा मी त्या गेस्टला देतो. वा. तर सुरुवात मी माझ्यापासून करतो. येस. वाव, थँक्यू. आणि आता सो नाईस, रिअली इट इज गुड. थँक्यू. दॅट्स गोइंग टू बी फॉर मी. येस, नक्कीच. दिस इज फॉर यू. थँक्यू.